माऊली रामकृष्ण हरी. आज आम्ही वयता पंढरपुराच्या वारीक. तर आमका मनापासून खूप बरे दिसता की आम्ही दरवर्षी पंढरपुराक चालत वयता. पंढरपुराक पावपाक आमका कमीत कमी 13 दीस लागता. या 13 दिसान आम्ही खूप मजा करता. जसे कोणाची फकाणा करपाची, जसे कोणाक ब्रोडोपाचं, कोणाक हसोपाचे, अशी सगळी फकाणा चालूच असतात. दिंडी खेळपाची, नाचपाचे, गावपाचे सगळे चालूच असता. बाटले घेऊन ऑफिसाक वयपाचे, कोणाचे ऊस काढपाचे. तर असेच आम्ही सगळ्या माऊलींक विचारतात त्यांचा अनुभव कसा आणि त्यांना कसे वाटता की ते दरवर्षी पंढरपुराक वयता. आणि थोडे असे बी आहात की न्यू येलेले हा भुरगे त्यांका बी आम्ही विचारतले. व्हिडिओ लास्ट पर्यंत पळया, तुमका खूप मजा येतली. कृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आणि तुम्ही आता ही तुमची किती वारी? 9वी वारी, 9वं वर्ष. हे आमचं 9वी वारी आहे. करमळी बुद्रुक मधून ही वारी आता चालली आहे आमची पंढरपूरला. पांडुरंगाला भेटण्याची ओढ आम्हाला लागली आहे आता. न भूक ना ताण काही पण कसलीच हे नाही, फक्त पांडुरंगाचा ध्यास. गेली 9 वर्षाचं तुमचं एक बरो एक्सपिरियन्स असं किती आशिल्लो? बरो एक्सपिरियन्स म्हटलं म्हणजे तुमका असे दिसले की ह्या वर्षात चढ बरी वारी झाली आणि तुमच्या भितून खूप असे चेंजेस झाले किंवा तुम्ही दुसऱ्या भितर चेंजेस केले असे काही खंयच्या वर्षा झाले? वारी सदांच बरीच असता. आपणाक ती आपल्याचेर बरी करून घेवप. आपण जे वारीचे नियम असा, जे वारीन घातलेले अटी असता ते मान्य करूनच चलप असता. तेच मेन असता. आणि तुम्ही आता जे इन जनरेशन भुरगे आसा तांकां कितें सांगूंक सोदता की तुम्ही कशा पद्दतीन तांकां आपोवंक सोदता? एक वारी फुडली जी आमची पिळगी आहा, तो संप्रदाय आहा वारकऱ्यांचा, तो भुरग्यांनीच आता चलोवंक जाय फुडें. आता भुरग्यांनी चलयले तशीच ते फुडें तो चालू उरतले. आयज आमच्या वारीनच पळयतात जाल्यार तुम्ही कितलेशे जाण भुरगे आसा. खरेंच खूप बरें दिसता. आयज सगळे चडशे आमचे भुरगेच आसात. अशेंच भुरग्यांनी रावूंक जाय आणि अशेंच वारी येवचे अशें तुमचें म्हणणें आसा? अशेंच माझे म्हणणें आहा. रामकृष्ण. हॅलो गायज, आयज आमकां ही माऊली मेळिल्ली हा. माऊली तुमचें नाव सांगा. रामकृष्ण हरी. माझे नाव आनंद गावकर. आणि माऊली तुम्ही खंयचे? आम्ही वापयचे. आणि तुमकां कितली वर्सां जाली तुम्ही वारी करता? गेली आमकां 9 वर्सां जाली सर आम्ही वारी करता. आणि तुम्ही खंयची वारी करता? आम्ही सातेरी केली पाय माऊली वारकरी मंडळ करमळी या वारी बरोबर आम्ही गेली 9 वर्सां वारी करता. आणि तुमकां वारीन कशें दिसता? वारीन एकदम बरें दिसता की एक चालताना आमकां. आणि तुमचो अनुभव सांगा वारीतलो. तुमकां म्हणजे 9 वर्साचो तुमचो अनुभव कसो कितें तो? 9 वर्सां म्हणजे जेन्ना आम्ही वारीक सुरवात केल्ली तेन्ना अशी आमची आमकां खूप त्रास जाताले. म्हणजे चालताना किंवा आमची जी स्पेस असताली ती खूपच लांब असताली. आणि आता ह्या दिसान दीस आमचे खूप बरें जाल्लें आसा की वारीत आमचे ह्या कमिटी आसा पळय तेंच्यांनी बरी व्यवस्था बरी केल्ली आसा. डिस्टन्स आसा पळय ते खूप कमी केल्ले आसा. आणि आयज बरें पळोवंक गेल्यार पयलीं आमचे फक्त एक 80 म्हणजे 60 वर्साचे जाणटे आसताले आमचे वयस्कर भुरगे आसताले. आता चडांत चड फक्त आमचे 160 वारकरी आसा. तेतून 100 तरी भुरगे अशे आहा की 40 वर्सां गेलो आसा सगळे. आणि जे भुरगे येवंक ना तांकां तुमी कितें सांगपाक सोदता? जे भुरगे आतां येवंक ना पळय तांकां हांव सांगता की खरेंच आमचे वारकरी संप्रदायाक जॉयन जायात. येयात, एक अनुभव घेयात की वारी म्हणजे कितें. गांवांत रावून मोबायलाचे जे व्यसनाक लागलेले आसा पळय ती हांगा खरें आमकां मोबायलाची याद येयी सुद्दां ना इतले. आणि खरीच तुम्ही वारी करची. आणि जे कोण येवंक ना न्हू ते फुडल्या वर्सा तरी येवचे, एक तरी वारी करची. अशें म्हणटा की जेन्ना केली एक वारी करची म्हणटा पांय वारी तशी वारीन कराच. कोणी गाडयेन कोणी वयतलो पण चलपाक अनुभव मेळटा पळय. आणि खरें ह्या वर्साचें वातावरण आसा पळय खूब बरें आसा. चलपाक सुद्दां कांयच त्रास ना. आजून पर्यंत एकय माऊलीचो त्रास जाल्ले नासा. आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली तुमचे नाव कितें? माझे नाव सदानंद नारायण मावळंकर. आणि तुम्ही खंयच्या गावाचे येता? ब्रह्मागम. आणि तुमकां कशें वाटता आतां येयला हांगासर ते? आमकां येयल्या वर्सा बरें वाटता. पहिली वारी आम्ही गेली ती 2018 गेल्ली. 44 लोक घाल्ले. 9 दिसांचो प्रवास केल्लो. उदक प्रवासाची गाडयेन गेल्लो. आणि जे येऊ ना तांकां तुम्ही काय सांगू शकता? तेमकां काय सांगू, तेंच्या मनान देव बरोंक न्हू आमी येतले वारीक म्हणून. वांगडचे आमचे आपूण वारी करून तशें तांकां दिसपाक जाय न्ही. आणि तुमकां कितली वारी जाली? आणि तुमकां कितली वर्सां वर्सां जाली जाली ही वारी करता? 9 वर्सां जाली. 9 वर्सां. तुमचो अनुभव कसो कितें हा? माझा अनुभव बरो आसा. तुम्ही कोणाक विचारता, म्हाजो भावडी म्हाका फेमस म्हणटा. कोणाक तुम्ही विचारल्यार तुम्ही म्हातारी जाणटी भुरगीं सगळीं सांगूंक शकता माऊली सगळे. तू वर्षा गाडी घेऊन येऊन तुला चला दे सारखे देवान केला पांडुरंगाची इच्छा. इतकी वर्सां तू गाडी घेऊन येता तेन्ना तू चलोवन यो ह्या वर्सा 9व्या वरास. फुडले नाव काय दुसऱ्या वाटपाचें. आणि जे भुरगे येवंक ना तांकां तू कितें सांगपाक सोदता? माऊली तुमचे नाव कितें? माझे लक्ष्मी नारायण गावकर. आणि तुम्ही खंयच्या गावातले येयल्या? साकोर्डे.
आणि तुमची ही कितली वारी आहे? हांव हे वारये गेल्यार पासून म्हाका बरें दिसता चलपाक, बरें दिसलें. ह्याच्या पयलीं तुमी खंय आसल्या? हेच वारयेक आनी दुसरे वारयेक ना, हेच वारयेक असले. आनी समज आता तुजो पयले वारेचो कसो कितें आसले, तुमकां कशें दिसताले? पयले वारयेचे सगळें बरें असलें म्हणून परत येयला हांव हे वारयेक. आता तुम्ही ही आता जी भुरगीं चलता तांकां तुम्ही कितें सांगूंक शकता? तुम्ही आता वय वर्ष 60चेर येवंक शकताले, ही भुरगीं आता येता तांकां कितें म्हणूंक शकता तुमी स्वता? येवंक जाय अशें येवंक जाय, तेंच्यांनी करूं जाय. म्हाजें आतां 65वें वर्स पळय. हांव करता, म्हणजे म्हाका उमेद आसा की आनी येवचें अशें दिसता. जायना सुद्दां जाल्यार येवचें कशें दिसता. तशेंच ह्या भुरग्यांनी चलोवचें हें फुडें बरें चलून. तेंचे ती चलपूच न्हू तें. आतां आमी जाणटी न्हू, बरी चलता ती आनी बरी वारी हें करता. आनी तुमी सुद्दां भुरगे बरें करता वारयेचे हें. जालें अरे माऊली कृष्ण रे, माऊली तुम्ही कसे आहात? बरे आसा, आणि कसं वाटतं वारीला येऊन? खूप छान वाटतं. तुमची ही किती वारी? ते जवळजवळ बघायला गेलं तर 15वी वारी. 15वी? पूर्वी आम्ही मुळगावच्या वारीमध्ये होतो, तिथून सुरुवात झाली. आणि नंतर 2018 मध्ये आम्ही स्वतंत्र म्हणजे आमच्या 70 स्टार्ट केले. हो. आणि कसं काय आहे तुमचा वारीचा अनुभव? वारीचा अनुभव म्हणजे जसं जसं वारी करत गेलो तसं तसं वाढतच गेला आहे. हा स्वर्ग जसा म्हणतो की स्वर्गातला अनुभव आहे त्याच पद्धतीचा आहे. स्वर्गीय अनुभव ज्याला आम्ही म्हणतात. म्हणजे पृथ्वी हेच आमचे स्वर्गाचे हे आहे. तसं वारीमध्ये लहान जे भुरगे असता पळय, हो, तेंच्यांनी खरी वारी करपाक जाय. जे आमची आयज संस्कृती बिगाडल्या ती खंय तरी हांगासून सुरू जाता आणि तांकां ही संस्कृती मेळटा. अध्यात्म म्हणजे देवाचे जे ज्ञान असता, देव म्हणजे कोण, आपले आई वडील कसे असतात हे तांकां सगळें हांगासून मेळटा. म्हणजे मार्गदर्शन मेळटा. हांगासर आमकां वारीत खंय तरी संत मेळटा, बुवा मेळटा, हेंचें मार्गदर्शन मेळटा. आणि एक आत्म्यापासून परमात्मा कडेन वचपाचो एक मार्ग सापडटा तो हे आमकां वारीत सापडटा. एवढें तुमी सांगूंक सोदता. आणि जे कोण येवंक ना तांकां तुमी कितें सांगपाक सोदता? जेवणा जसो योग येता तेन्नाच हो भोग मेळटा. अशें देवाचीच आमकां देणगी आसा. जेन्ना तेंचो योग येतलो वारी करपाचो तेन्ना ते सहज हांगासर पावतले. जे आयज आमी भोगता ते सुद्दां भोगतले. हे सारकें आसा. खरेंच एक तरी वारी करची सगळ्यांनी. जीवनात येऊन एक तरी वारी करचे. पहावी पंढरी, जन्म येऊन पहावी पंढरी. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली तुमचे नाव किती? भावेश कुलकर. आणि तुमची कितली वारी? पहिली वारी. आणि तुमचा अनुभव कसा आहे? बरा आहे, छान आहे. काय नाही, छान आहे. छान म्हटलं. मजा येते. कशी मजा येते? कशी मजा येते आणि तुम्ही कुठून आला आहे? खोतोड्यासून. मथुरेसून आला आहे? आणि तुम्हाला किती वाजता? 23 चालू आहे. 23? आणि तुमचं काम काय करते तुम्ही? घरी आहे. त्यांका तर खूप मजा येते. आता तुम्ही सांगा, तुम्ही केन्ना जॉईन जातले? माऊली रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव